तर आरक्षणाला घेऊन जरांगे उपोषण मागे तर मात्र त्यांची तब्येत देखील खालावलेली आहे. का वाटतं सरकारने अल्टिमेट दिलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा अल्टिमेट बघा, सरकारनं जरांगे पाटलांकडून एक मुदत मागे मागितली होती. त्यानंतर त्यानं उपोषण सोडलं. मला वाटतं 1 महिन्याची मुदत होती. आता परत सरकारनं हे उपोषण सोडण्यासाठी दुसरी मुदत मागितली. अण्णा हजारे जेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करत होते तेव्हा केंद्रातलं सरकार तेव्हाचं अण्णांकडून अशीच मुदत घेत होतं. आणि तेव्हा अण्णा हजारे यांच्या उपोषणामागे भारतीय जनता पक्ष होता असा एक सार्वत्रिक गैरसमज होता. तसं मी आता आरोप कोणावरती करणार नाही, पण भ्रष्टाचार काय हटला नाही. उलट या सरकारच्या काळात तो जास्तच वाढलेला आहे देशात आणि राज्यात. पण जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे हा एक वेगळा विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे दिसत आहे. राजकारणातले काही मराठा नेते नसतील, पण सामान्य मराठा समाजाचा माणूस त्यांच्या मागे उभा आहे. गेल्या काही दिवसापासून त्याने जेव्हा नव्यानं उपोषण सुरू केलं त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्यानं खालावत आहे आणि हे उपोषण त्यांच्या जीवावर बेतू शकतं हे स्पष्ट झाल्यावरती आमच्या सगळ्यांची भावना होती. उद्धव ठाकरे हे त्यांच्याशी स्वतः बोलले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज तिथे येऊन गेले, त्यांना भेटून गेले आणि सगळ्यांचंच म्हणणं होतं की आपण आपल्या प्रकृतीला आणि जीवाला सांभाळा. परवा सर्वपक्षीय बैठक झाली, त्यातून काही निष्पन्न झालं नाही. आंदोलन वाढत गेलंय, चिघळत गेलं. पेटवापेटवी सुरूच राहिली. आमदार मंत्री यांना गावबंदी कायम राहिली. अखेर काल सरकारच्या वतीनं जे शिष्टमंडळ गेलं त्यानंतर त्यांनी सरकारला जी मुदत दिलेली आहे पुन्हा 2 जानेवारीपर्यंत, त्यानंतर उपोषण मागे घेतलं. उपोषण जरी मागे घेतलं असलं तरी पेच कायम. हे कोणी पडद्यामागे राजकारण करते का या सगळ्या आंदोलनाचं? तो एक संशोधनाचा विषय. अजूनही सरकारकडून म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र देण्याची गोष्ट लावण्यासाठी त्यांना वेळ हवाय. पण मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी म्हणून जी घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्यासाठी लोकसभेचं अधिवेशन बोलवून त्यात हा घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवावा लागेल आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल. कारण मोदी हे प्रधानमंत्री आहेत, अमित शाह गृहमंत्री आहेत. याविषयी एकही भाजपचा नेता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का बोलत नाहीत हा आमचा प्रश्न. विशेष अधिवेशनामध्ये किंवा डिसेंबरला सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातला एखादा प्रस्ताव मोदींचं सरकार आणणार आहे का, ज्याच्यावरती या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला उत्तर मिळायला हवंय. या भाजपचे काही छोटे मोठे टिल्ले पोपटलाल बोलत या विषयावरती बोलतात. जरांगे पाटलांचे प्राण जावेत अशी त्यांची भूमिका होती. सर्वपक्षीय नेत्यांनी आवाहन केलं आणि सरकारला वाटलं हे प्रकरण आपल्या अंगलट येईल आणि अख्खा महाराष्ट्र त्यातून पेटेल म्हणून त्यांनी काल जरांगे पाटलांना आश्वासन दिलंय आणि सध्या तूर्त हे उपोषण थांबवलंय. पण महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर आहे, अस्थिर आहे आणि महाराष्ट्र खतखततो. तर याबाबत राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल यांना तुम्ही पत्र देणार का विशेष अधिवेशनासाठी आणि या संदर्भात तुम्ही जाणार का, भेटणार का? एक लक्षात घ्या, आम्ही वारंवार ही मागणी करतो ना, पत्र कशाला द्यायला हवं? सरकारला कळत नाही. देवेंद्र फडणवीस हे एवढे चाणक्य आहेत, नरेंद्र मोदी अमित शहा चाणक्य आहेत, भाजपमध्ये चाणक्यांची फौजच आहे. त्याला माहित नाही विशेष अधिवेशन बोलवल्याशिवाय किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव आणल्याशिवाय हा विषय मार्गी लागणार नाही. जसं
मागे आपण एक 5 दिवसाचे विशेष अधिवेशन बोलून महिलांविषयीचं विधेयक मंजूर करून घेतलं. तसाच हा विषय आहे. यासाठी आम्ही पत्र कशा करता लिहायला पाहिजे. सर हिंदी में जानना चाहेंगे, जरांगे पाटिल ने अपना उपोषण वापस लिया है, सरकार ने कुछ आश्वासन दिए हैं? देखिए, सरकार हमेशा आश्वासन ही देती. सरकार हमेशा आश्वासन ही देती. अन्ना हजारे जब अनशन पर बैठे थे भ्रष्टाचार के खिलाफ, तब बहुत से आश्वासन दिए थे. उसमें से एक भी पूरा हुआ क्या? अन्ना हजारे वहां के वहां है, उनके गांव में बैठे हैं अभी. भ्रष्टाचार चल रहा है, भ्रष्टाचार बढ़ रहा है. सरकार बदल गई और भ्रष्टाचार का ये भी बदल गया, रूप भी बदल गया. जरांगे पाटिल जी ने जो उपोषण कल छोड़ा है अनशन, उनकी वजह है कि उनको आश्वासन दिया गया, आश्वस्त किया गया कि मराठाओं को कुंडी प्रमाण पत्र दिया जाएगा और उनको आरक्षण मिलेगा. लेकिन उससे मुद्दा हल नहीं होगा. आपको अगर मराठाओं को आरक्षण देना है, ओबीसी या आदिवासी के आरक्षण को कोई भी धक्का न लगा के, तो आपको संशोधन करना होगा कॉन्स्टिट्यूशन में. और इसीलिए आपको लोकसभा में या पार्लियामेंट में एक प्रस्ताव लाना पड़ेगा. उस बारे में कोई बात नहीं कर रहा. सर एक प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री सांगतात की 2 जानेवारीची वेळ दिली आणि जरांगे पाटील सांगतात 24 डिसेंबरची वेळ दिली आहे. तर जरांगे पाटीलची राज्य सरकार दिशाभूल करत आहे.